आज आपण मस्त मूग डाळीचे आप्पे करणार आहे. 2-3 तास डाळ भिजून ठेवली, मस्त भिजून गेली. आता मी तिला मिक्सरमध्ये दळून घेते. त्याच्यात आता 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि आपल्याला आवडेल तेवढ्या तिखटसाठी मिरच्या टाकायच्या 2-3. मी तुकडे करून 2-3 मिरच्या टाकल्या. आता मिक्सरमध्ये मस्त बारीक करून घेते. हे बघा मस्त मिक्सरमध्ये दळून घेतलं. आता त्याच्यात मी अर्धा चमच लाल मसाला टाकते, थोडी हळद टाकते, थोडी धनिया पावडर टाकते, थोडा खायचा सोडा टाकते, अर्धी वाटी कोथिंबीर टाकते, 1 वाटी कांदा टाकते. भाज्या माझ्या मुलीला आवडत नाही म्हणून याच्यात मी भाज्या टाकणार नाही. तुम्ही गाजर टाकू शकता, कोबी टाकू शकता, तुम्हाला ज्या आवडतील त्या तुम्ही भाज्या टाकू शकता. आता मी चवीपुरतं मीठ टाकते, मस्त मिक्स करून घेते. हे बघा पीठ मस्त मिक्स करून घेतलं. आता मी आप्पे करून दाखवते. हे बघा मस्त गरम करून घेतो आप्पे पात्र. आता त्याच्यात जरा जरा तेल टाकते. मध्ये टाकायचं नाही, कारण मध्ये जास्त तापून जातं, म्हणून आपण पहिले कडेला टाकायचे आप्पे. हे बघा मी अशा प्रकारचे आप्पे सोडून दिले. आता थोडं तेल टाकते त्यांच्यावर आणि 2 मिनटासाठी झाकण ठेवून देते. कसे टम्म फुगले बघला आपले आप्पे. मी आता यांना उलटी पालटी करून देते. अरे 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 हे बघा आप्पे कसे मस्त टम्म फुगले, उलटे पालटे केले. आणखी 2 मिनटं मी त्यांच्यावर झाकण ठेवते. तयार झाले हे आप्पे. मी आता काढून घेते, परत दुसरे जे असेच करून दाखवते. हे बघा आपले मूग डाळीचे आप्पे तयार झाले. कसे टम्म फुगलेले बघा. त्याच्यात फक्त तुम्ही बघितलं मी काय काय टाकलं ते. तुम्हाला मी आप्पे तोडून दाखवते. हे बघा किती जाळीदार, किती सुंदर आले बघा. हे बघा आपले आप्पे मऊ लुसलुशीत असे आप्पे करून बघा, खाऊन बघा. लाईक करा, शेअर करा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. छान आले ना? लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असे आप्पे करून खा.